कंपनीचं एकच वारंवार सांगणं असतं की हे कामगार नाहीत, हे आमचे पार्टनर आहेत. जर पार्टनर आहेत, ही अशी आमचे यादव सारखी माणसं आमची मरतायत, हे बिचारी तरुण पोरं मरतायत त्यांची सर्व्हिस देता देता, मग त्यांना काय त्यांच्या सुविधा दिल्या जात नाहीत? त्याला साधा मेडिकल ट्रीटमेंट मिळाली नाही, त्याच्या कुठल्याही कुटुंबाला ह्या लोकांनी सहानुभूती दाखवली नाही. अशा गरीब कामगार, जी कामगार पोटापाण्यासाठी इथे येतात, जे 16-16, 18-18 घंटे काम करून दिवसाचे त्यांना 500-700 रुपये मुश्किलीने मिळतात, अशा कठीण परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या कामगाराला इथले त्यांच्या दृष्टीने सांगायचं जर ब्लिंकिट पार्टनरला कुठल्याही सुविधा नसल्या कारणाने आज ही परिस्थिती ओढवली. आणि ह्या कठीण परिस्थितीला सामना करण्यासाठी आम्ही हे लोक सगळे आंदोलनासाठी उतरले आहेत. आणि हे आंदोलन जोपर्यंत ह्या कामगारांना पूर्ण सुविधा दिल्या जात नाहीत, त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी ब्लिंकिट घेत नाहीत, यांना योग्य मुनाफा देत नाही, यांना योग्य मोबदला देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार. आणि जर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर हे आंदोलनाची आग इथेच नाही तर ब्लिंकिटची जितकी मुंबईला स्टोअर आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी पोहोचेल, हा माझा शब्द आहे.